गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अम्बा माता की जय। काली माता की जय। महाकवि कालिदास की जय हो। संसार सगळ्यांना जोडून ठेवून करायचे म्हणून कधी कोणते लाडू वाटायचे हा एक रिवाज आहे। काल सहज मी म्हटलं की आज घरी जाऊन तुम्हाला बुंदीचा लाडू खावा लागणार, पण आमच्या भगिनी इतक्या स्मार्ट आहे की 3 दिवसाचा प्रसाद कपाटात आणून ठेवलाय। लगेच प्रसादाचा पदार्थ बदलून त्यांनी लाडू वाटून टाकले आणि उगीच खाणाखुणा करून आम्ही ते तसं करू का असले प्रश्न त्यांनी विचारले नाहीत। हे अधिक महत्वाचे। माणसाला 4 प्रकारची सुख हवी असतात। पहिलं सुख आहे शारीरिक सुख, म्हणजे आले कालिदास पहिलं सुख शारीरिक सुख। उत्तम खायला प्यायला असेल आणि अंतरून कितीही चांगलं असलं तरी झोप सुद्धा तेवढीच चांगली येत असेल तर त्याला शारीरिक सुख असं म्हणतात। दुसरं आहे भाषिक सुख। कुठे काय चांगलं ऐकायला मिळेल ते ऐकण्यासाठी जायचं, कारण एका वेळी 100-200 माणसं हे आख्यान ऐकून आपलं जे ऐकण्याचं सुख आहे, भाषिक सुख आहे आणि आमचं बोलण्याचं सुख आहे हे आपण मिळवत असतो। तिसरं ते सुख आहे ते सुख आहे आत्मिक सुख। यातून आत्मिक सुख मिळत असावं म्हणून तुम्ही ठीक 4 वाजता इथे येतात। इथला प्रत्येक कार्यक्रम श्रोत्यांच्या उपस्थितीमुळेच होतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हेच आध्यात्मिक सुख आहे। ही 4ही सुख ज्याला मिळतात ती व्यक्ती आयुष्यात सगळं काही मिळवते असं म्हणायला हरकत नाही। आध्यात्मिक सुख घरात नुसते ग्रंथ आणून ठेवले म्हणून मिळत नसतं, तर ते ग्रंथ वाचून त्यामधलं चांगलं काय ते घेऊन त्यानुसार जीवनात आपण काही बदल केला तरच ते आध्यात्मिक सुख आपल्याला मिळतं असं आपण म्हणू शकतो। पण घरात 2-4 तरी आध्यात्मिक ग्रंथ असावेत। हे नुसते ठेवलेले ग्रंथ सुद्धा परिणाम करत असतात। कधी प्रवासाला जाताना ज्यांची स्वतःची गाडी आहे त्यांनी आपल्या गाडीत गुरुचरित्र किंवा भगवद्गीता यासारखा ग्रंथ
कायम ठेवून द्यावा. त्यामुळे आपला प्रवास सुखकर होत असतो. कुठेही जाताना एखादं बारकं स्तोत्र पुस्तक असलं तरी ते तुमच्या पर्समध्ये ठेवा. आध्यात्मिक परिणाम त्या ग्रंथांचा आपल्या जीवनावर होतो. मी माझ्या मूळ विषयाकडे वळते. कालिदास आणि चंपककलिका यांचं काल लग्न झालं आणि त्याला राजवाड्यात आणलं. घोड्यावरून हा मुलगा राजवाड्यात आला. घोड्यावरून त्यांनी धापकन खाली उडी मारली. घोड्यावरून उतरण्याची एक पद्धत असते. एक घोड्यावर ते आच्छादन घातलेलं असतं, त्याला एक असा खिसा किंवा खाच असते. त्या खाचेत एक पाय ठेवून मग घोडेस्वार खाली उतरतो. या मुलानं अशी धपकन उडी मारल्यावर चंपककलिकेचे वडील थोडेसे बघत राहिले की घोड्यावर बसायची याला सवय आहे की नाही. आणि चुडामणी मनातल्या मनात आपल्या घरात हसतोय. लग्न झाले, तो डाव सिद्ध झाला. प्रधानाचा चुडामणी आनंदे नाला. विकट हास्य करी घेतलाच सूड. मला माराया तू घेतला सूड. मी प्रेम व्यक्त केल्यावर तू मला घालवून लावलंस, तर आता तुला मी कसा चांगल्यातल्या चांगला नवरा आणून दिलाय ते बघ. असं म्हणतंय की तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कारल्याची कडू चव जात नसते. तसंच व्यक्तीचा स्वभाव. खूप वाचन केलं, प्रवास केला, अनुभव घेतले म्हणून मूळ स्वभाव कधी जात नसतो. स्वभाव तो घेऊनच ती व्यक्ती जन्माला आलेली असते. चंपककलिकेनं चुडामणीला सहानुभूती दाखवली, पण तो मात्र तिच्या आयुष्याशी दुष्ट खेळ खेळला. या आख्यानात असं म्हटलं की हा नवरदेव चंपककलिकेच्या महालात आला. महालातली सगळी सजावट बघून थक्क झाला. सगळीकडे अत्तराचा सुगंध होता. बिरबिर त्या नजरेनं तो महाल बघू लागला. कारण हा मेंढपाळ आहे आणि झोपडीत राहतोय असा महाल त्याने कधी पाहिला नव्हता. खिडक्यांना उंची पडदे होते. शिसवी लाकडाची चकचकीत कपाट होती. भिंतीवर चितारलेले देखावे होते आणि फुलांची आरास लग्नाचा दिवस असल्यामुळे इतकी केलेली होती की तो फक्त थक्क होऊन बघत राहण्यापुढे त्याला काही सुचत नव्हतं. भीतीनं त्याला घाम फुटला आणि एवढ्यात हसण्या खिदळण्याचा आवाज आला. चंपककलिकेच्या दासी तिला त्या महालापर्यंत घेऊन आणल्या आणि महालाच्या दरवाजात तिला सोडून या परत केल्या. या मुलाला असं वाटलं की आता मी कुठे लपू, म्हणून तो पडद्याच्या मागे लपू, कपाटाच्या मागे लपू का दरवाजाच्या मागे लपू असं शोध घेतोय. तिथे जो पलंग आहे, शिसवी पलंग आहे. पूर्वी असे पलंग खूप उंच असत आणि त्याच्या खाली भरपूर सामान ठेवण्याची व्यवस्था असे. अधिक पाहुणे रावणे आले तर त्या पलंगाखाली सुद्धा माणसं झोपत असत. ही मुंबईतली सुद्धा स्थिती होती. गंभीरीत नाहीये, पण
मुंबईत नक्कीच आहे. या डोंबिवलीची लवकरच मुंबई सुद्धा होईल, कारण मेट्रो शक्यता आहे की पलंगाखाली सुद्धा झोपावं लागेल. चंपक कलिका आत येते म्हटल्यावर हा मुलगा त्या छपरी पलंगाखाली पलंग पोस थोडावर करून खाली लपला आणि ती आता सगळीकडे बघू लागली. कावरी बावरी झाली की या महालातून गेला कुठे, भेटीस तव जीव धीर झाला, थट्टा कशी आज सुचे तुम्हाला, असाल लावणी तुम्ही हे डोळे, आशेच माझ्या असे का फुल केले. आता दासीना हाक मारावी अशा विचारात असताना हा जो खाली लपलाय त्याच्या नाकाला पलंग कोसाच्या काय म्हणतो आपण दशा, त्यातली एक दशा त्याच्या नाकाला लागली आणि त्याला शिंका येऊ लागल्या. शिंकल्यावर तिला कळलं की नवरदेव पलंग कोसाच्या खाली लपलेला दिसतोय, म्हणून तिनं खाली बसून वाकून बघितलं. त्याला बाहेर ये म्हटलं. हा सज्जन आहे मुलगा, बाहेर ये म्हटल्यावर बाहेर आला आणि चंपक कलिकेच्या पाया पडू लागला. क्षमा करावं मजला बाई, हात जोडतो पाया पडतो, मी न तुम्हाला योग्य नाही, मी काही तुमच्या योग्यतेचा नाही म्हणून तुम्हाला नमस्कार करतो. ओ स्वामी, तुम्ही असं काय करता, तुम्ही माझ्या पाया कसे पडता, मी न कुणी सुख राजाचा, मी मेंढपाळ आहे साचा, धाक धावनी मधला माराचा, इथं वर आणि येते. खरं ते समजून टाकलं, मी मेंढपाळ आहे आणि धाक दाखवून मारत मला इथपर्यंत आणलं. कोणी धाक दाखवता, कोणी तुला मारलं, तिनं विचारलं. खरं या चंपक कलिकेचा साहित्याचा अभ्यास दांडगा आहे. तिला असं वाटत होतं की आजची संध्याकाळ या राजपुत्राबरोबर साहित्यिक गप्पा मारण्यामध्ये आपण घालू. तिने प्रश्न सुद्धा मनात तयार ठेवला होता. कश्चित वाग्विलास, तुम्हाला कोणत्या साहित्याची अधिक आवड आहे हे त्याला विचारायचं आणि आपली साहित्याची आवड त्याला सांगायची. कुठलं साहित्य आणि कुठलं काय, कधी काय बोलायचं याचं तारतम्य असावं लागतं. या मुलानं आपला अंगरखावर करून मारलेलं तिला दाखवलं. तुला कोणी मारलं? तर तो म्हणाला, तुमच्याच या राज्यातला कोणीतरी चिवडामणी म्हणून माणूस आहे, त्यांनी मला मारत इथपर्यंत आणलं. लाडू आणि चिवडा हे दोन्ही प्रसिद्ध आहे लग्नात. तर चुडामणी न म्हणता ती चिवडामणी म्हणाली आणि राजकन्याच्या लक्षात आलं की आपलं लग्न ठरवण्याचं काम या चिवडामणीनंच केलेलं आहे. पण ती असं म्हणते की आपला नवरा निदान प्रामाणिक आहे आणि मी काही फसवली गेलेली नाही. की व तयाची आली हसावे का रडावे मी, प्रारब्धाचे फासे पडले उलटे कसे सहावे मी. मी मात्र नष्ट झाले, दुष्टाने डाव साधिला नीच, विश्वासघात केला सुडे पेटून सर्व त्यांनीच. क्षणात तिच्या लक्षात आलं की या मुलाला इथपर्यंत चुडामणीनं आणलेलं आहे. तिने लगेच दासींना सांगितलं की वडिलांपर्यंत निरोप द्या आणि चुडामणीला, चुडामणीनं जसं या मुलाला मारत आणलं तसंच चाबुकाचे फटके मारत
चुडामणीला सुद्धा माझ्या महालापर्यंत घेऊन यावं. दास दासी त्या काळचे असे दिसतायत की जसं सांगितलं तसं ऐकत होते. आजकालची दास दासी असेल, 3दा सांगितलं तरी साधारणपणे ऐकत नाहीत. आणि मग अगदीच सांगकाम असेल, पिटाळलंच त्याला तर तो फक्त काम करतो. तर्कानं काम करणं हे साधारणपणे अशा लोकांची वृत्तीच नसते. सांगितलं, आज सांगितलंय, उद्या परवा बघूया. आज काही अगदी करायचं नाही, सगळं काही करायचं ते उद्या. दास केला, चुडामणीच्या वडिलांकडे निरोप दिला आणि चुडामणी त्याच्या महालात होता. त्याला वडिलांनी पाठवलं. या दासाने त्याला सुद्धा मारत चंपक कलिकेपर्यंत आणलं आणि चंपक कलिकेनं त्याला प्रश्न विचारला की तू माझ्यावर असा सूड का उगवलास? मी नकार दिला म्हणून असं माझं लग्न करून दिलंस? मी माझ्या वडिलांना सांगू का? ते सुद्धा तुझं लग्न एखाद्या उत्तम मुलीशी करून देतील. या दास लोकांनी त्याला भरपूर फटके मारलेच होते आणि चंपक कलिकेचे वडील तिथे आले. ते तलवार घेऊनच आले. माझ्या मुलीचं लग्न तू अशा मुलाशी लावून दिलंस तर तुझं लग्न आत्ताच मी या तलवारीशी लावून देतो. आणि तलवार घेतली. राजानं चुडामणीचं डोकं उडवलं. पुढे असं म्हटलंय की चुडामणीचे वडील विनायक शास्त्री यांना राज्यातून हाकलून दिलं आणि संक्रांत शास्त्री यांनी मदत केली होती. त्यांना सुद्धा राज्याबाहेर पिटाळून लावलं. इतकी सगळी वासलात झाल्यावर राजा म्हणतो की आता या मुलाला सुद्धा याच तलवारीनं मारून टाकतो. म्हणून त्याने तलवार वर उचलली. मात्र ही चंपक कलिकामध्ये पडली. चपळाईनं तिने वडिलांचा हात धरला आणि विचारलं की तलवारीनं याचं डोकं उडवून तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा उद्ध्वस्त करणार की काय? अग्निदेव विप्र साक्षी अर्पियली माड, सप्तपदी चालले मी संगे त्याच्या चाल. हात त्यांच्या हाती माझा आज दिदला से, हेच आता स्वामी झाले माझ्या जीवनाचे. चंपक कलिका हे उत्तर देते, प्रारब्धाने पती मिळाले तेची मला मान्य सर्वस्वी झाले. संसार त्यांच्या संगे सुखाने, करीन आदर्श तयात माने. जो कोणी नवरा आता पत्रात पडलाय त्याच्याशी संसार मी सुखाचा करीन. ती म्हणते आचारा प्रभव धर्मा, उच्च शिक्षण, श्रीमंत, चांगलं कुळ, बलवान. पण एखाद्या मुलाचा आचरण भ्रष्ट असेल तर तो नरराक्षस आहे. त्यापेक्षा हा मुलगा अशिक्षित आहे, गरीब आहे, पण सत्यप्रिय आणि सदाचरणी आहे असं मला वाटतं. राजानं तलवार खाली ठेवली. किम ज्ञानेन, किम धनेन, किम कुलेन, यस्य नो शुद्ध चरितम, वरम अपितु चांडालो सदा शीत समन्विता. ती वडिलांना म्हटली की याच्याजवळ विद्या नाही, धन नाही, पण शील आणि चारित्र्य आणि प्रामाणिकपणे त्यांनी मला हे सांगितलं की मी राजपुत्र नाही. त्यांच्या खऱ्या बोलण्यामुळे मी त्यांना जिंकून घेतलंय.
जरी तुम्हाला ते भ्रष्ट वाटत असले तरी त्यांच्याशी माझा विवाह झालाय आणि सुदैवानं हा माणूस सज्जन आहे. शास्त्राचं अध्ययन न करता सुद्धा शास्त्र शुद्ध वागणार आहे. फार महत्वाचं वाक्य आहे बरं. आणि शिकला नसला तरी सुशिक्षित आहे असं त्या थोड्या वेळच्या सहवासातून ही मुलगी वडिलांना सांगते. सुशिक्षिता समन्वता या करोति शास्त्रवचनम इत्यर्थम व्यास वक्तव्यम सर्वदा विग्राह्यता. चंपक कलिकेला वडील म्हणतात, मी तुझ्या मताच्या विरुद्ध नाही, पण तू इतकी शिकलेली राजकन्या आणि याच्याशी संसार तरी कसा करशील? इतकी दिलदार सुद्धा तो होऊ नको. उलट मला असं वाटतं याला सुद्धा मारून नव्हे, याला राजवाड्यातून असाच जाऊ दे. चंपक कलिका म्हणाली, माझ्या निरीक्षणाचा तुम्ही अपमान करू नका. जर हा शिक्षित असता तर योग्य अयोग्याचा विचार त्याला करता आला नसता. तो इथे राजवाड्यात अजून थांबलाय म्हणजे त्याला सुद्धा काहीतरी आशा असेल. ती वडिलांना म्हणाली की तुम्ही देणार असाल तर आमच्या या लग्नाला आशीर्वाद द्या. आणि राजानं चंपक कलिका आणि हा मेंढपाळ मुलगा या दोघांना आशीर्वाद दिले. धर्मो रक्षति रक्षितो विजयतो तुला वरो बाळगे. ऐसा पूर्ण मनात ये भरवसा निश्चित तू बाळगे. राजे आशीर्वाद तो वदुनिया निशंक गेले मने. होती पूर्णची खातरी होईल ती यशवंत की खात्रीने. मध्यरात्रीपर्यंत चंपक कलिका आणि हा मुलगा महालामध्ये आणि हा मुलगा आता अधिकाधिक केविलवाणा दिसू लागलाय. त्याच्या डोळ्यात कणव आहे. पण या मुलीनं त्याला त्या पलंगावर बसायला सांगितलं. या कपड्यांमुळे तो अवघडला असशील तर कपडे बदलायला दिले त्याला. आणि कपडे बदलत असताना तिने फक्त एवढंच लक्षात ठेवलं की या माणसाच्या उजव्या खांद्यावर एक तुळशी पत्राची खूण आहे. आणि ते लक्षात ठेवून तिने असं म्हटलं की तुम्ही अवघडून राहू नका. तुम्हाला भीती वाटत असेल तर पाणी प्या. मला असं वाटतं की तुम्ही अशिक्षित नाही आणि अशिक्षित असालच तर तुम्हाला शिक्षित करण्याची जबाबदारी मी घेते. मी तुम्हाला उत्तम प्रकारे शिकवीन. आणि हा तिचा शब्द त्याला खूप भरवसा देऊन गेला. आख्यानामध्ये असं म्हटलंय, तिनं त्याच्या पाठीवर हात ठेवला, त्याला आश्वासन दिलं, धीर दिला की आजच्या दिवस तुम्ही या पलंगावर झोपून जा. पांघरून घातलं त्याला आणि ती त्या महालात न झोपता दुसऱ्या महालात जाऊन झोपली. अतिशय त्रास झालेला असल्यामुळे हा मुलगा पटकन झोपून गेला. पहिली झोप पूर्ण झाल्यावर तो जागा झाला. त्याला असं दिसू लागलं की इथला राजा आपल्याला तलवारीनं नक्की मारणार. आज नाही मारलं तर उद्या तरी नक्की मी मरणार. त्याच्यापेक्षा हा महाल नको, ही चंपक कलिका नको, आपण इथून निघून जावं. पांगळ्याची गिर्यारोहण
किंवा मुंगीस समुद्र लंघन अशक्य देवी मुक्यास वेद प्रवचन देवी ये पतीपण अशक्य मतान. एखाद्या पांगड्या माणसाला गिर्यारोहणासाठी नेणं किती खडतर आहे. मुंगीनं समुद्र ओलांडणं फार कठीण आहे. एखाद्या मुक्या माणसाला प्रवचन करायला सांगणं हे कठीण आहे. तसंच या मुलीशी संसार करणं कठीण आहे. विचार या सगळ्यामध्ये सोपं नाहीये. त्यानं क्षणात विचार केला आणि ठरवलं की या महालातून निघून जायचं. 4 खिडक्या होत्या महालाला, एक दरवाजा होता. प्रत्येक खिडकीत जाऊन डोकावून आला तर जवळजवळ 15 फूट उंच ती खिडकी आहे. राजाचा महाल आहे, तुमचं आमचं घर नाही की चोर 3 फूट खिडकीतून पटकन उडी मारून आत आला. तळमजल्यात राहणं हे आजकाल फार धोकादायक झालेलं आहे. सहज चोऱ्या माऱ्या होत आहेत, तर अशी राजवाड्याची स्थिती नाहीये. पण एक बळ त्यांनी एकवटलं, अंबा मातेचं स्मरण केलं आणि एका खिडकीतून धाडकन उडी मारली सुद्धा. पहारेकरी किंवा कोणी सुद्धा तिथे धावत आलं नाही. हा जीव घेऊन पळत सुटला, पळत सुटला, पळत सुटला. सकाळच्या वेळी पाखरं किलबिल त्याला ऐकू आली. तिथपर्यंत तो पळत होता आणि दमला म्हणून एका झाडाखाली निवांत झोपला. जाग आली ती त्या झाडाच्या जवळ तळ होत आणि झाडावरची माकडं त्या तळ्यात उड्या मारत होती. माकडांचा आणि तीच त्यांची आंघोळ असते म्हणे. उडी मारायची, पुन्हा झाडावर जायचं, आपलं सगळं अंग चाटून साफ करायचं, हा उद्योग चालू होता. माकडांनी उड्या मारल्यामुळे ते पाणी या मुलाच्या अंगावर चिंपडलं गेलं. त्याला जाग आली. बघतो तर आपण एका तळ्याच्या काठी होत. छान सगळं दृश्य होतं. कुठून बसला, थोडं अंतर चालत गेला आणि असं चालत असताना काही झाडांची फळं त्याला मिळाली. ही फळं त्यानं खाल्ली. तो निवांत झाडाखाली बसला आणि असाच तो तिथे काही दिवस राहिला. झाडाच्या खाली दिवसा राही, झाडाच्या फांदीवर रात्री झोपे, झाडांचीच फळं खाई, त्या सरोवरातनं पाणी पिली. आता चंपक कलिकेच्या महालात सकाळ झाली आहे. ती येऊन दुसऱ्या महालात बघते. या मुलाला आता सकाळी उठून त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तिथे आली तर महालात कोणी सुद्धा नाही. तिला असं वाटलं की पलंगाखाली कालच्या सारखा लपला असेल म्हणून, आणि कुठे जायला काय वाव नव्हता म्हणून पुन्हा खाली वाकून बसलं तर पलंगाखाली सुद्धा नव्हता. तर तिथे तो नव्हताच. राजवाड्यातल्या सगळ्यांनी त्याला चोर ठरवलं, भामटा ठरवलं. चंपक कलिकेची खूप कीव केली की तिच्या नशिबी हा माणूस आला आणि असं सगळं झालं. तेवढ्यात एक दासी संगत आली की त्यांचे कपडे, त्यांना काल घातलेले दागिने, राजानं जावयाला दिलेला